Standard 7. Subject General Science. Chapter number 9. Heat. अधिकचा सराव करण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. Transfer of heat, उष्णतेचे संक्रमण. When we take a hot object in the vicinity of a cold one, the cold object becomes warm and the hot one becomes cooler. जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सान्निध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते व गरम वस्तू थंड होते. From this, we can infer that heat is transferred from a hot body to a cold body. यावरून उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते हे आपल्या लक्षात येते. ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय. लेट अस सी सम एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड दिस. हे समजण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया. Dip a glass full of hot milk in cold water. तुम्ही एखादा गरम दुधाने भरलेला ग्लास थंड पाण्यात बुडवून ठेवा. You will notice that the milk in the glass will get cold and the cold water in the bowl will get hot. तुमच्या असं लक्षात येईल की ग्लासातील दूध थंड होईल आणि भांड्यातील थंड पाणी गरम होईल. That is, heat transfer will take place from hot objects to cold objects. म्हणजेच उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूंकडून थंड वस्तूंकडे होईल. Why does the halwai wrap up cloth around the end of his slotted spoon while stirring the boiling milk in his large kadhai? कढईत बासुंदी ढवळणारा हलवाई झाऱ्याच्या टोकाला कापड का बांधून ठेवतो? One end of the slotted spoon is placed in a large kadhai of boiling milk, so the slotted spoon gradually heats up. झाऱ्याचे एक टोक उकळणाऱ्या दुधाच्या बासुंदीत असते, त्यामुळे हळूहळू झारा तापत जातो. The heat should not reach the end of the slotted spoon and scald his hand, so halwai ties a cloth to the end of the slotted spoon. उष्णता झाऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचून त्याच्या हाताला चटका लागू नये म्हणून हलवाई झाऱ्याच्या टोकाला कापड बांधतो. If you pour hot tea into a cold steel cup, it heats up. तुम्ही जर गरम चहा स्टीलच्या थंड पेल्यात ओतला तर तो पेलाही गरम होतो. Because the heat of the tea is transferred to the cup and the cup gets hot. कारण चहाच्या उष्णतेचे संक्रमण होऊन ते पेल्यापर्यंत पोहोचते आणि पेला गरम होतो. So, students, this is how heat is transmitted. तर मुलांनो, अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण होते. Types of heat transfer or modes of heat transfer. उष्णता संक्रमणाचे प्रकार किंवा उष्णता संक्रमणाच्या पद्धती. There are 3 types of heat transfer. उष्णतेच्या संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. कंडक्शन उष्णतेचे वहन, कॉन्वेक्शन अभिसरण and radiation आणि प्रारण.
अधिकचा सराव करण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.